नमस्कार. एमॉक्स म्हणजे महाराष्ट्र राज्य स्त्रीरोग तज्ञ संघटना याचे अध्यक्ष डॉक्टर किरण कुर्तकोटी सर, सेक्रेटरी डॉक्टर बिपिन पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एमॉक्सच्या MTP आणि फॅमिली वेलफेअर कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रचना जाजू मॅडम, एमॉक्सच्या पब्लिक अवेअरनेस कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रेवती राणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती आमची आणि निवड तुमची या पब्लिक अवेअरनेस सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर अमृता कुंसे, कन्व्हेनर या सिरीजची. आजचा विषय आहे पॉप्युलेशन डायनामिक्स आणि कॉन्ट्रासेप्शन फेल्युअर. यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर अजय माने सर. संभाजीनगर म्हणजे जुनं औरंगाबाद येथील ते सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. फॉक्सीचे व्हाईस प्रेसिडेंट वेस्ट झोन 2024-2025 आहे. तसेच पास्ट प्रेसिडेंट संभाजीनगर, पास्ट जॉईंट सेक्रेटरी एमॉक्स, पास्ट चेअरपर्सन ॲडोलसंट हेल्थ कमिटी आणि सेक्शुअल मेडिसिन कमिटी एमॉक्स. कॉन्ट्रासेप्शन या विषयावरील या सिरीजमध्ये आणखी नवीन एक विषय घेऊन आपण नक्कीच पुढील एपिसोडमध्ये भेटूया. परंतु याला लाईक करायला विसरू नका आणि नक्की शेअर करा. धन्यवाद. नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. आमच्या एमॉक्स कुटुंबियांतर्फे ज्याचे अध्यक्ष आपले डॉक्टर किरण कुर्तकोटी आमचा बंधू आहे आणि ज्याचे सेक्रेटरी बिपिन सर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर रेवती राणे यांच्या कमिटीने ही पब्लिक अवेअरनेसचं कॅम्पेनिंग सुरू केलेलं आहे. अतिशय चांगली संकल्पना आहे आणि डॉक्टर रचना जाजू त्यामध्ये एकदम अधिक कार्यरत असून त्या मागे लागून सगळ्यांकडून व्हिडिओ व्यवस्थित बनवून घेणे, त्यांचं सळ करणे या त्या काम करतात. त्यामुळं त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. मला दिलेला जो विषय आहे तो विषय आहे पॉप्युलेशन डायनॅमिक्स आणि फेल्युअर ऑफ कॉन्ट्रासेप्शन. आता ह्या दोन्हीचा काय संबंध आहे असा आम जनतेला प्रश्न पडू शकतो. पण बेसिकली पॉप्युलेशन डायनॅमिक्सचा अभ्यास केल्याशिवाय कॉन्ट्रासेप्शनचं काय महत्त्व आहे, त्याचा काय रोल आहे पॉप्युलेशनमध्ये हे आपल्याला कळणार नाही. म्हणून हा थोडासा खटाटोप की हा पॉप्युलेशन डायनॅमिक्सचा विषय ठेवायचा. फेल्युअर ऑफ कॉन्ट्रासेप्शन तर आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिले तुम्हाला पॉप्युलेशन म्हणजे काय हे सांगतो की एका विशिष्ट स्थळावरती राहणारे एकाच जमातीचे प्राणी, मग मनुष्य पण हा एक प्राणीच आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. आणि डायनॅमिक्स म्हणजे काय, तर त्या जमातीचे आणि प्राण्यांचे बदलणारे प्रमाण. म्हणजे एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती प्रकार ते लोक राहतात. समजा मनुष्य आहे ते एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये किती, आता मी एका ज्या ठिकाणी राहतो तिकडचं पर स्क्वेअर किलोमीटर 7-8 लोक असेल. तेच जर प्रमाण आपण अजून मेट्रो सिटीमध्ये पुण्यात गेलो तर पर स्क्वेअर किलोमीटरचं ते प्रमाण अजून डेन्स होत जातं. म्हणजे 5 ते 7च्या ऐवजी तिकडे गेलं तर ते 50 ते 100 होईल. मुंबईसारख्या ठिकाणी गेलं तर कदाचित ते जास्त असू शकतं, म्हणजे 100-150 लोक होईल. जसं शहरं वाढतील आणि जास्त पॉप्युलेशन वाढेल तसं स्क्वेअर फूट एरिया वाईज पॉप्युलेशनचं प्रमाण वाढत असतं. भारताची आपली टोटल जनसंख्या साधारण 140 कोटी आहे आणि जगाची सगळी आहे 650 कोटी जवळपास, ठीक आहे. आणि पॉप्युलेशनची डेन्सिटी म्हणजे काय, तर एका विशिष्ट त्या भागामध्ये दिलेले राहणाऱ्या लोकांचं प्रमाण, ठीक आहे. आता पॉप्युलेशन ग्रोथ नावाचा एक फॅक्टर असतो. पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे काय, तर किती वाढ होते आणि किती घट होते, हे दोन्ही प्रमाण असतात त्याच्यामध्ये. आता वाढ आणि घट कशावर ठरतं, तर आपला जनरल बर्थ रेट आणि डेथ रेट. ज्या भागाचा साधारणपणे नंबर ऑफ बर्थ इन सर्टन पिरियड दिलेला तो पिरियड असतो. समजा एका वर्षामध्ये किती जन्म झाले तर तेवढा बर्थ रेट, आणि एका वर्षामध्ये किती मृत्यू झाले तो त्यांचा डेथ रेट असतो. ज्या भागातला बर्थ रेट हा डेथ रेटपेक्षा जास्त असतो तिथलं पॉप्युलेशन वाढत राहतं, आणि जिथला बर्थ रेट डेथ रेटपेक्षा कमी असतो तिथलं पॉप्युलेशन कमी होतं. जेव्हा दोन्ही इक्वल असतात तेव्हा हा सरासरी समाजाची संख्या साधारणपणे जेव्हा त्या पॉप्युलेशनची संख्या ही बॅलन्स राहते असं म्हटलं जातं. त्याचे बरेच प्रकार आहेत. कमी व्हायचं प्रमाण फक्त डेथ आणि बर्थच आहेत का, तर नाही. एक इमिग्रेशन नावाचं एक प्रकरण असतं. इमिग्रेशन म्हणजे काही मेंबर त्या जमातीतले सोडून जातात. समजा वाघ, सिंह आहेत समजा,
ते त्यांचा ग्रुप सोडून निघून जातात, मग ते इमिग्रेशन झालं. आणि एक आयमिग्रेशन असतं, आय पासून सुरू होतो तो शब्द, त्यामध्ये एक ग्रुप सोडून दुसऱ्या ग्रुपमध्ये जॉईन होतात. तसं पण हे पॉप्युलेशन डायनॅमिक्समध्ये ते आपण गृहीत धरलं जातं. ठीक आहे ना. आता पॉप्युलेशनची जी वाढ होते, आपल्याकडे जेवढी जनसंख्या वाढली, ह्याचं कारण काय काय आहे बेसिकली. याच्यामध्ये काही स्थलांतर आहे, मी आता ते इमिग्रेशन जे म्हणलो त्याप्रमाणे. तर स्थलांतरित लोक आहेत किंवा मूळ फर्टिलिटी रेट वाढलेला आहे. म्हणजे पॉप्युलेशन आता 2:4 झाले, 4च्या पुढे मग ते 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32, 64, 128 अशा प्रमाणामध्ये वाढत चालल्यामुळे हे आपलं पॉप्युलेशन वाढत गेलेलं आहे. तर याच्यावरती परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत, तर एक तर इन्क्रीज बर्थ रेट, तुम्हाला मी सांगितलं जन्मदर जर वाढला तर पॉप्युलेशन वाढतं. मृत्यूदर जर घटला, मृत्यूदर का घटतोय मृत्यूदर, आपण आता नवीन नवीन आजार जरी झाले तर त्याच्यावरती नवीन नवीन उपाय सापडले. जुन्या काळामध्ये बाळंतपणामध्ये साधारणपणे 1 लाख बायकांमागे, जुन्या म्हणजे काही 20-25 वर्षापूर्वी 1 लाख बायकांमागे 650 गरोदर मातांचा मृत्यू व्हायचा. पण ते प्रमाण आज भारतामध्ये 98ला आलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये तर ते 33ला आलेलं आहे, केरळमध्ये 18 आहे. हे कशामुळे शक्य झालेलं आहे की नवीन नवीन आपण मोडॅलिटीज वापरतो, हॉस्पिटल डिलिव्हरीज करतो, बाकीचे सगळे इंजेक्शन्स, औषधं, माताचा जो रक्तस्राव होण्याचं प्रमाण आहे ते आहे, बाकी झटके येण्याचं आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, ह्या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करण्याचे जे काही आपल्याला नवीन नवीन उपाय सापडत चाललेले आहेत त्यानुसार आपण ते त्यांच्यावरती कंट्रोल करतो. तर तो म्हणून डेथ रेट आपला कमी होत चाललेला आहे. तिसरा आहे फर्टिलिटी रेट. मी तुम्हाला सांगितलं मागाशी की त्यांचा प्रोडक्शन रेट जो असतो, आपण मनुष्य प्राणीच आहे, हा फार क्रूड शब्द झाला प्रोडक्शन, पण म्हणू शकतो आपण ते आहे. नंतर ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा घटक आहे की कॉन्ट्रासेप्शन जे आहे, म्हणजे गर्भनिरोधक साधनांचा वापर जितका कमी होईल तेवढं पॉप्युलेशन वाढत जातं. कारण बेसिकली कॉन्ट्रासेप्शन फेल्युअर पण एक त्याच्यामध्ये घटक आपण विचार करण्यासारखा आहे. पण कॉन्ट्रासेप्शन न वापरणारे पण बरीच जनता आहे आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे पॉप्युलेशन हळूहळू वाढत चाललेलं आहे. आता ते कॉन्ट्रासेप्शन म्हणजे काय, तर गर्भनिरोधक आहे. गर्भनिरोधक म्हणजे काय की शारीरिक संबंध आल्यानंतर गर्भधारणा होऊ नये म्हणून वापरण्यात येणारी साधने. आता त्याच्यामध्ये कुठली कुठली साधनं आहेत, तर त्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये वापरायची साधनं आणि पुरुषांमध्ये वापरायची साधनं. पुरुषांच्या दृष्टीने वापरण्याची साधनं 2च आहेत. एक तो कंडोम आहे, ज्याला आपण निरोध म्हणतो मराठीमध्ये, आणि दुसरं एक परमनंट मेथड आहे, रिदम मेथड आहे त्याच्यामध्ये, की त्या ठराविक काळामध्ये शरीरसंबंध येऊ देणे आणि इतर वेळेस येऊ न देणे. आणि तिसरी मेथड आहे ना वॉसेक्टॉमी, परमनंट ऑपरेशन करायचं, त्याला पुरुषांचं नसबंदी म्हणतात. ते सोपं ऑपरेशन आहे स्त्रियांच्या नसबंदीपेक्षा, पण ते एवढं फेमस नाही. त्याची कारणं बरीच आहेत की विनाकारण लोकांच्या मनात गैरसमज आहे की ते केल्यानंतर त्यांचे शारीरिक दौर्बल्य येतं, त्यांना त्यांची सेक्स्युअल ॲबिलिटी कमी होते. हा 100% चुकीचा समज आहे किंवा तो गैरसमज आहे. तसं काहीही होत नाही, फक्त त्यांचं स्पर्म काउंट 0 होऊन जातो, पण बाकी त्यांच्या शरीर संबंध ठेवण्याच्या त्या शक्तीमध्ये काहीही ऱ्हास होत नाही. त्यामुळे तो गैरसमज मनातून काढून टाका. आता स्त्रियांच्या संदर्भात कुठले कुठले आहेत बाबा, तर त्यांच्यामध्ये आपण फिमेल कंडोम वापरू शकतो. त्याच्यानंतर स्पर्मिसायडल जेल येतात, वजनामध्ये तो जेल टाकायचा संबंध यायच्या अगोदर, त्यामध्ये स्पर्म सगळे मारले जातात. त्यानंतर पुढचा आहे सर्वायकल कॅप, जिथून ते शुक्रजंतू आत शिरतात तर तिथे कॅप असते, ती बंद असतं. त्याच्यानंतर कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स येतात, त्यामध्ये नुसत्या इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचे येतात, नुसत्या प्रोजेस्टेरॉनचे येतात, बरेच आहेत ते. त्याच्यानंतर अगोदर जर पिल खाल्ली नसतील तर शरीर संबंध आल्यानंतर खायच्या गोळ्या आहेत. त्याच्यामध्ये इंजेक्शन्स आलेले आहेत. आपण पॅच बँडेड कसं लावतो तसे पॅच आहेत, किंवा गर्भाशयाच्या पिशवीमध्ये ठेवायची इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याला IUCD, इंट्रा युट्राईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस असं आपण त्याला म्हणू शकतो. किंवा सबडर्मल पॅच, म्हणजे स्किनच्या खाली सरकवायची, एक अशी छोटीशी गोळी टाईप असते, ती सरकवायची आणि ती काढायची, नंतर त्याचं लाईफ संपल्यानंतर दुसरी टाकायची, असं आहे. किंवा मग व्हॅजिनल रिंग येते त्याच्यामध्ये. आणि मग परमनंट मेथड आहे वॉसेक्टॉमी, कसं आहे पुरुषांमध्ये, तसं त्यांचं ट्युबेक्टॉमी नावाचं आहे, म्हणजे स्त्रियांचं नसबंदीचं ऑपरेशन. या गोष्टी आपण करू शकतो. आता याच्यामध्ये महत्वाचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कॉन्ट्रासेप्टिव्ह न वापरणे हा एक घटक आहे. कारण आपल्या भारतामध्ये जेवढ्या प्रेग्नन्सीज राहतात त्याच्या जवळपास 50 ते 60% ह्या अनप्लॅन्ड असतात. का अनप्लॅन्ड असतात की ठरवलं नसतं की आता आपल्याला मूल पाहिजे, फक्त शरीर संबंध आला बाबा आणि त्याच्यानंतर मग ती प्रेग्नन्सी राहील बेसिकली. ठीक आहे ना. तर हे आहे तिथे आम्हाला अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी. पण मग आता आपण हे अनयूज ऑफ कॉन्ट्रासेप्शन झालं. पण कॉन्ट्रासेप्शन वापरूनही जर काही प्रेग्नन्सी राहते का, तर कधी कधी राहू शकते. तर त्याच्यासाठी त्याला आपल्याला कॉन्ट्रासेप्शनचा फेल्युअर रेट माहीत पाहिजे. आता फेल्युअर रेट म्हणजे काय की आपण समजा 100 स्त्रियांमध्ये ते कॉन्ट्रासेप्टिव्ह सेम प्रकारचं, आता समजा एक गृहीत धरा की आपण गोळ्या दिल्या वापरायला, तर त्यापैकी किती स्त्रियांना नीट त्यांनी प्रॉपर इन्स्ट्रक्शननुसार वापरलं
त्याच्यानंतरही त्यांना गर्भधारणा राहिली तर त्याला आपण त्याचा कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर रेट म्हणू शकतो. तर तो किती आहे हे आपण जरा बघूया. त्याच्यामध्ये कसं आहे की आपण जे COC म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या वापरतो तर त्याचा रेट जो आहे तो 0.3 पर 100 वुमन म्हणजे 100 जर महिलांनी ती वापरली मेथड तर त्यातल्या 0.3 महिलांनाच फक्त ती गर्भधारणा होऊ शकते. इतका त्याचा चांगला, जितका फेल्युअर रेट त्याचा कमीत कमी असेल तेवढी ते कॉन्ट्रासेप्टिव्ह चांगलं, असं एक ठोकताळा तुम्ही मनामध्ये धरून घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या पण गोळ्या आहेत त्यांचा पण रेट जवळपास तेवढाच आहे 0.3 to 0.9 म्हणजे 1 च्या आसपास गृहीत धरा. किंवा दुसरे सेंटोक्रोम किंवा मेलॉक्सिफेन नावाचे नॉन स्टेरॉइडल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे त्याला 1 ते 2 असा रेट आहे. त्याच्यामध्ये फिमेल कंडोम वापरतात म्हणजे पुरुषांना कसं मेल कंडोम येतं तसं फिमेल कंडोम सर्वायकल त्या वजनामध्ये ठेवायचा असतो तो, तर त्याचा रेट 5 पर 100 असा आहे. नंतर रिझम मेथड, लॅक्टेशनल मेथड जी आहे की जेव्हा बाळाला दूध पाजत असते आई त्यावेळेला स्त्री बीजांड तयार होत नाही तिथे, तर त्याच्या वेळेला पण जर काही संपर्क आला तर ती एक मेथड आहे लॅक्टेशन मेथड, रिझम मेथड म्हणतो आपण. तर त्याचाही रेट साधारण 0.5 ते 1 असा आहे पहिल्या 6 महिन्यापर्यंत. पण 6 महिन्याच्या नंतर ती गॅरंटी ती मेथड राहत नाही. नंतर लॅक्टेशन जरी चालू असलं, बाळाला दूध पाजवणं जरी चालू असलं तरी गर्भधारणा राहू शकते. ओके. त्याच्यानंतर IUCD आहे म्हणजे इंट्रायुटराईन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस, त्यात कॉपर्टी आली, त्यात मिरेना आलं, बरंच आलं, त्याचा पण रेट 1 ते 2च्या आसपास आहे जर व्यवस्थित वापरलं तर. आणि 3 वर्षाची वापरायची, 5 वर्षाची वापरायची किंवा आता 10 वर्षांच्या पण ठेवायच्या आता IUCD आलेले आहेत, त्यामुळे त्याचा पण रेट एकदम कमी आहे बऱ्यापैकी. त्यानंतर इंजेक्टेबल आले गव्हर्नमेंटमध्ये तर फ्री ऑफ कॉस्ट मिळतात, हे कंडोमी ते फ्री ऑफ कॉस्ट देतात गव्हर्नमेंटमध्ये, पण इंजेक्टेबल पण आलेले आहेत. DMPA नावाचे इंजेक्शन आहेत, त्यात 2-3 प्रकार आहेत. जवळपास 0.3 to 1.4 असं त्या सगळ्यांचा फेल्युअर रेट आहे, त्यामुळे थोडासा जास्त आहे. गोळ्याचा सगळ्यात चांगला आहे. त्याच्यानंतर इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल त्याचा सुद्धा 1 ते 2च आहे. आणि सगळ्यात चांगला म्हणजे सगळ्यात कमीत कमी फेल्युअर रेट कोणाचा असेल तर तो आहे आपल्या ट्युबेक्टॉमीचा म्हणजे नसबंदी शस्त्रक्रिया जी आहे 0.05. बाकीच्याचं कसं 0.3 0.1 असा आहे. हा 0.05 म्हणजे अजून कमी आहे, 1 दशमलव वाढला त्याच्यामधला, 0.05 to 0.75 इतका आहे. त्यामुळे ट्युबेक्टॉमीची मेथड जी आहे, कारण ती परमनंट मेथड आहे, पण परमनंट मेथडचा अर्थ असा आहे की त्याच्यातून आपल्याला रिव्हर्सल करता येत नाही असं नाही. इमर्जन्सी लागली, काही दुसरी काही त्यांच्या कुटुंबात काही घटना घडली, आपल्याला जरुरी पडली तर त्यावेळेला आपण ऑपरेशन करून त्याचं परत रिकॅनलायझेशन करू शकतो रेअर केसमध्ये. पण ती सगळ्यात चांगली आणि परिणामकारक मेथड आहे कॉन्ट्रासेप्शनची ट्युबेक्टॉमी. म्हणून ट्युबेक्टॉमीवर इव्हन ट्युबेक्टॉमीला सरकार सुद्धा बक्षीस म्हणून एक सर्टन अमाऊंट देतं त्याच्यामध्ये. त्याच्याबद्दल मी काय तुम्हाला आता डिटेल सांगणार नाही, पण कॉन्ट्रासेप्टिव्ह जे काही आपण साधनं वापरतो त्याच्यामध्ये ट्युबेक्टॉमी, व्हासेक्टॉमी ह्याचा रेट खूप चांगला आहे. ते केलेलं चांगलं राहते. परमनंट मेथड आहे ती, म्हणजे गोळ्या वापरायला कधी कधी माणूस विसरू शकतो, कंडोम आहे अवेलेबल आहे नाही ते राहू शकतं. रिदम मेथडमध्ये कधी दिवस मोजायला चुकले तर चुकू शकतात. आपण पॅच लावलेला आहे किंवा सबडर्मल तुम्ही ती जी इम्प्लांट ठेवलेला आहे त्याची मुदत संपून गेली, बदलायचं लक्षात नाही राहिलं तरीही प्रेग्नन्सी राहू शकते. पण ऑपरेशन जर केलेलं असेल, जर तुमची कुटुंब कंप्लीट झालेलं असेल, 1 किंवा 2 बाळं झाली, ते जर कंप्लीट झालं असेल तर ऑपरेशन करून घेणं सगळ्यात सोयीस्कर. म्हणजे तुम्हाला परत हे दुसरी साधनं वापरायची गरज पडणार नाही आणि आपलं पॉप्युलेशन डायनामिक्स डिस्टर्ब होणार नाही. सुजाण नागरिक बनवणे, सुजाण नागरिक असणे हे आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे ना, राष्ट्रासंबंधित कर्तव्य आहे ते. त्यामुळं आपण या राष्ट्र कर्तव्य म्हणून या दृष्टिकोन आपण जर बघितलं तर आपण पॉप्युलेशन आपलं स्टेबल ठेवणं आणि सुजाण नागरिक तयार करणं, जसं संस्कार आपल्या मुलांना देणं आवश्यक आहे तसंच मुलांची संख्याही नियंत्रणात ठेवणं, आपल्या कुटुंबाची संख्या मर्यादित ठेवणं हे आपलं आद्य राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण ते पार पाडलं पाहिजे. त्यामुळे आज मी तुम्हाला जी थोडीशी माहिती दिली ती तुम्हाला जर लागली, काही त्यात तुम्हाला आणखीन महत्त्वपूर्ण माहिती लागत असेल तर आमच्या रेवतीताई आहेत, आमच्या रचनाताई आहेत किंवा मी आहे डॉक्टर अजय माने, तर कधीही तुम्ही या लोकांशी संपर्क करू शकता आणि आपल्याला अधिक माहिती किंवा तुमच्या जवळचे जे कोण गायनेकोलॉजिस्ट आहेत, ऑब्स्टेशन आहेत, आमच्या AMOGS संघटनेचे सदस्य ते पण तुम्हाला यासंबंधी मार्गदर्शन करू शकतात आणि करतात. पण तुम्ही त्यांच्याकडे गेलं पाहिजे. ते प्रत्येकापर्यंत पोहोचणं त्यांना शक्य नाही, तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन प्रश्न विचारले तर तुमच्या शंकेचं 200% निराकरण करतील. त्यामुळं याबद्दल मला मनात शंका नाही. तर आपण हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया, लोकसंख्या नियंत्रणात ठेवूया. त्यासाठी आम्हाला तुमची मदत लागणार आहे. सगळ्यांनी सुजाण नागरिकाप्रमाणे वागलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा.
जय हिंद, जय महाराष्ट्र.